नमस्ते बालदोस्तांनो, सुभाषचंद्र बोस मराठी निबंध ऐकूयात। आपल्या नेत्याविषयी सोपी माहिती। सर्वप्रथम पीकेएस लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। अशाच नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा फॉर इंग्लिश अँड मराठी। सुभाषचंद्र बोस म्हणजे भारताचे महान देशभक्त आणि शूर स्वातंत्र्य सैनिक। त्यांचे संपूर्ण नाव सुभाषचंद्र जानकीदास बोस, तसेच संपूर्ण भारतात त्यांना नेताजी म्हणूनही संबोधले जाते। 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसातील एका बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव जानकीदास आणि आईचे नाव प्रभावती देवी असे होते। त्यांचे वडील एक नामवंत सरकारी वकील आणि आई कुशल गृहिणी आणि रामकृष्ण भक्त होती। वडिलांकडूनच त्यांना स्वतंत्र विचार, सामर्थ्य, कुशाग्र बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि पारतंत्र्याबद्दल तिरस्कार या उपजत गुणांचा वारसा लाभला। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात चित्तरंजनदास यांना नेताजींनी गुरु मानले। नेताजींना स्वातंत्र्य लढ्यासाठी 11 वेळा कारावास घडला। 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे नेताजींनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा, चलो दिल्ली ह्या मंत्राने आझाद हिंद सेनेने घोषणा केली। यात पुरुषांसोबतच महिलाही सशस्त्र सहभागी झाल्या होत्या। त्यासाठी नेताजींनी महिलांना विशेष प्रशिक्षणही दिलेले। नेताजींना संधी असूनही इंग्लंडमध्ये नोकरी करण्यास त्यांनी नकार दिला, कारण त्यांना इंग्रजांची गुलामगिरी करणे नको होते। त्यांनी स्वराज्य या पत्राच्या संपादकाचे काम पाहिले, तसेच इंडियन स्ट्रगल या नावाचा ग्रंथ नेताजींनी लिहिला। भारताच्या गौरवशाली इतिहास नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव सर्व स्वातंत्र्य सैनिकांमध्ये अभिमानाने घेतले जाते। अशा या नेताजींचा 18 ऑगस्ट 1945 रोजी विमानाने जपानला जात असताना विमान अपघातात मृत्यू झाला। आणि अशा या महान नेत्याला शतशः प्रणाम। तर मुलांनो, ही सोपी आणि सुटसुटीत माहिती नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल। थँक्स फॉर वॉचिंग हा व्हिडिओ। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। धन्यवाद।